ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। सायली अर्जुन जबरदस्त 2 पुराव्याने प्रियाचा पर्दाफाश तर त्यांनी केलेला आहे, परंतु रविराज त्याचबरोबर सुभेदार परिवार प्रियाला या गुन्ह्याची शिक्षा नक्की काय देतील व सायली अर्जुन सोबतचे सर्व गैरसमज कसे मिटवेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्जुन सायली या दोघांनीही जबरदस्त सापळा रचलेला असतो प्रियाला अडकवण्यासाठीचा। तर त्या दोघांनीही तिथे अनाउन्स केलेलं असतं की ते दोघेही एका वेगळ्या ठिकाणी राहायला जाणार आहेत। घरातील सर्वांनाच त्यांच्या या निर्णयाचा मोठा धक्का बसलेला असतो, तरी देखील प्रताप, कल्पना, अश्विन त्यांच्या त्या निर्णयाला सपोर्टच करतात। प्रताप तिथे रविराजांना सांगतो की सायली अर्जुनने दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता। सायलीने तर अर्जुनला डिवोर्स पेपर्स देखील पाठवले होते। तेव्हा रविराजांना मोठा धक्का बसतो आणि रविराज विचारतात की काय अर्जुन, हे सगळं काय आहे? तुमचे वाद इतके टोकाला गेले आहेत का? तर तिथे कल्पना सांगते की भाऊजी, परंतु आता सगळं कसं सुरळीत झालं आहे। त्या दोघांमधले गैरसमज दूर झाले आहेत, त्यांची भांडणंही थांबली आहेत, परंतु तरी देखील अर्जुन सायलीला या घरात राहायचं नसेल तरी आमची काहीच हरकत नाही आहे। अर्जुन तिथे म्हणतो की नाही मामा, एक गैरसमज अजूनही दूर झालेला नाही आहे। तेव्हा तिथे आता प्रताप विचारतो की गैरसमज दूर झाला नाही म्हणजे? अर्जुन तिथे आता ते डिवोर्स पेपर्स बाहेर काढतो आणि तो तिथे सर्वांच्या समोर सांगतो की हे डिवोर्स पेपर्स सायली मला म्हणाली की तिने पाठवलेलेच नाही आहेत। तेव्हा घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते। प्रियाला प्रचंड घाम फुटतो, घाबरलेली असते। तेव्हा कल्पना म्हणते की काय, सायलीने डिवोर्स पेपर्स पाठवलेच नव्हते? तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की हो मामा, हाच तर गैरसमज दूर करायचा आहे। सायली मला स्वतः म्हणाली की तिने सानेंची भेट घेतली होती, परंतु एका वेगळ्या कामासाठी। तिने डिवोर्सबद्दल काहीच सांगितलेलं नव्हतं। आपण सर्वांनीच सायलीला दोषी मानलं, मी देखील तिच्यावरती खूप चिडलो। तेव्हा सायली तिथे म्हणते की मला एक कळत नाहीये की हे डिवोर्स पेपर्स पाठवले कोणी असतील, तेही माझ्या नावाने, आणि इथे माझी सही हुबेहूब केली आहे। मला कळतच नाहीये की हे सगळं कोण करू शकतं। तेव्हा तिथे आता प्रताप म्हणतो की हे सगळं काय आहे अर्जुन? अरे, आपल्या घरात असं काहीतरी कसं काय होऊ शकतं? तेव्हा प्रिया घाबरते आणि विचार करते की मेले, अर्जुन नक्कीच माझी वाट लावेल। त्याला कळालं असणार आहे बहुतेक की याच्या पाठीमागे माझा हात असेल। तर अर्जुन तिथे रविराजांना म्हणतो की सिनियर, अरे बघ ना तूच, याच्यावरची सही सायलीची नाही आहे असं ती स्वतः म्हणते आहे, म्हणजे तिने स्वतः केलेली नाही आहे असं तिचं म्हणणं आहे, परंतु कळत नाही आहे की सायलीसारखी हुबेहूब सही केली कोणी असावी। तर अर्जुन रविराजांच्या हाती पेपर देणार इतक्यातच प्रिया कांगावा करते। ती उठते आणि रविराजांना म्हणते की बाबा, अहो आता त्या दोघांनी वेगळा राहायचा निर्णय घेतलाच आहे, तर आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न का करत आहोत? त्यापेक्षा आपण आपल्या घरी गेलेलं बरं। तेव्हा तिथे कल्पना म्हणते की तन्वी, काय करतेस तू? अचानकपणे जाण्याचा का निर्णय घेतेस? नाही म्हणजे अगं, आत्ता तर जेवण बनवलं आहे, अजून आपल्या सर्वांचा डिनर व्हायचा आहे ना। तेव्हा रविराज प्रियाला विचारतात की इतकी घाई का आहे तन्वी? थांब ना, हे प्रकरण नक्की काय आहे ते बघायला हवं ना। अगं, अचानकपणे अर्जुनच्या नावाने सायलीने डिवोर्स पेपर्स पाठवले असा गैरसमज सर्वांच्या मनात पसरलेला होता। सायलीचं जे म्हणणं आहे ते नक्की आपल्याला बघावं लागेल। प्रिया जबरदस्त अडकलेली असते, तेथून बाहेर पडण्याचा ती मार्ग शोधत राहते, परंतु अर्जुन सायलीने चहूबाजूने तिला घेरलेलं असतं। तर प्रिया तिथे म्हणते की मला ना आता बाबा थांबायचंच नाहीये, हे सगळं काय आहे? जिथे तिथे यांचीच मर्जी का? मोठ्यांचं घरात कोणीच ऐकत नाहीये आणि पूर्णाजीचा तर याने विचार देखील केलेला नाहीये, आणि आपण यांना कशाला समजवत बसायचं आहे? चला आपण घरी जाऊयात। तेव्हा तिथे अर्जुन प्रियाला थांबवतो आणि म्हणतो की थांब थांब, ह्या सहीचं प्रकरण नक्की काय आहे ते तू स्वतःच मला सांगून जा। प्रिया घाबरून गेलेली असते। तर तिथे आता प्रिया म्हणते की मी का सांगायचं आहे? तेव्हा तिथे सायली म्हणते की प्रिया, अगं तूच तर सांगावं लागेल ना, हे सगळं करणारी तूच तर आहे, कारस्थानाची खरी सूत्रधार। घरातले सर्वजण धक्क्याने उठतात। तेव्हा तिथे प्रिया म्हणते की सायली, वाटतील ते आरोप माझ्यावरती लावायचे नाही आहेत। तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की आम्ही आरोप लावत नाही आहोत तन्वी, हे सगळं करणारी तूच होती। सिनियर, खरं तर मी तुला जर सहज असं बोलवलं असतं तर तन्वी तुझ्यासोबत आलीच नसती,
मला काहीही करून तिला इकडे घेऊन यायचं होतं, म्हणून मी हा डिनरचा प्लॅन बनवला. घरातील कोणाला याबद्दल काहीच माहिती नाही आहे, परंतु आम्ही दोघांनी या डिवोर्स पेपरचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर खरं सत्य आम्हाला समजलं आणि खरी सूत्रधारसुद्धा. तेव्हा तिथे प्रताप म्हणतो की अर्जुन नक्की काय चाललंय? तर अर्जुन सांगतो की कळेल डॅड. अर्जुन तिथे प्रियाला जाब विचारतो की सायलीच्या नावाने खोटे डिवोर्स पेपर्स तू का पाठवलेत? नाही म्हणजे खरेच आहेत आणि त्याची हुबेहूब सही देखील तू स्वतःच केली होती. हे सगळं करून तुला नक्की काय मिळालं तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते की खोटं बोलतोयस अर्जुन तू. वाटेल ते आरोप तुम्ही माझ्यावरती लावत आहात. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की सायली म्हणते की प्रिया, आम्ही वाटेल ते आरोप लावत नाही आहोत. आश्रमात तू आधी देखील किती कुटाणे केले आहेत ते सर्वांनाच माहिती आहे. हिने कित्येक वेळा तरी माझी खोटी सही करून बँकेतून पैसे काढले होते. मधुभाऊंची आमची सर्वांची फसवणूक करत होती. हिला जर एखादी वस्तू हवी असायची, जर आमच्याकडे पैसे नसतील किंवा हिने पैशांची मागणी केली आणि आम्ही दिले नाहीत, तर प्रिया असं खोट्या सह्या करून बँकेतून पैसे गुपचूप काढून घ्यायची आणि त्यावरूनच माझ्या लक्षात आलं की ही खोटी सही हिनेच केली असणार आहे. अर्जुन तिथे सर्वांना सांगतो की हो. आणि त्यानंतर मम्मा, मी सकाळी सायलीसोबत घराच्या बाहेर पडलो होतो ना, आम्ही साने वकिलांची भेट घ्यायला गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर सानेने आम्हाला सगळं काही खरं सांगितलं की तन्वीनेच त्यांना धमकी देऊन पैशांचं लालच देऊन फोर्स केलं ते डिवोर्स पेपर्स सायलीच्या नावे माझ्यासाठी पाठवण्यासाठी. तेव्हा प्रिया कांगावा करते, तमाशा घालायला लागते. ती म्हणते की तुम्ही दोघं खोटं बोलताय. बाबा, मी असं काहीच केलेलं नाही आहे. सायली अर्जुन खोटं बोलतात. तर कल्पना तिथे म्हणते की तन्वी, सायली अर्जुन कधीच खोटं बोलणार नाही आहेत. अर्जुन तिथे म्हणतो की बरोबर बोलते मम्मा तू. आणि हा अर्जुन सुभेदार एक वकील आहे आणि मी कधीही पुराव्यांच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही. असं म्हणत अर्जुन स्वतःचा मोबाईल बाहेर काढतो आणि त्यानंतर सानेचं जे स्टेटमेंट त्याने रेकॉर्ड केलेलं असतं ते सर्वांच्या समोर ऐकवतो. त्यामध्ये सानेने स्पष्ट सांगितलेलं असतं की तन्वी किल्लेदारांनी सर्वात आधी तर मला पैशांचं लालच दाखवलं आणि त्यानंतर मी हे काम करायला नकार दिला. त्यामुळे त्यांनी मला धमकी दिली. मला माझी नोकरी घालवायची नव्हती, म्हणूनच ते डिवोर्स पेपर्स मी अर्जुन सरांच्या घरी पाठवले, तेही सायली सुभेदारांच्या नावाने. परंतु हे सगळं मी तन्वी किल्लेदारांच्या दबावाखाली येऊन केलं होतं. तर तिथे आता स्टेटमेंट ऐकल्यानंतर सर्वांचे पायाखालची जमीन हादरते. सर्वच जण प्रियावरती खूप चिडलेले असतात. रविराज तिथे आता प्रियाला जाब विचारतात की तन्वी, हे सगळं काय आहे? तू हे सगळं केलं? माझा तर विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की बाबा, माझ्यावरती विश्वास ठेवा, हे सगळं मी केलेलं नाही आहे. आणि कशावरून? सायली अर्जुनच्या सांगण्यावरूनच त्या सानेने खोटी स्टेटमेंट दिली नसेल आणि तीच स्टेटमेंट यांनी रेकॉर्ड करून तुमच्या समोर आणली. तेव्हा तिथे रविराज सांगतात की तन्वी, माझा स्वतःपेक्षा जास्त अर्जुनवरती विश्वास आहे, कारण आजपर्यंत तो प्रत्येक केस ही सत्याच्या बाजूने लढलेला आहे आणि म्हणूनच मी त्याला मधुभाऊंच्या केसमध्ये मदत करतो आहे, कारण त्याने पुरावे दिले आहेत तसे. अर्जुन तिथे म्हणतो की सिनियर, फक्त हा एकच पुरावा नाही आहे, तर सानेने मला ते मेसेजेस देखील फॉरवर्ड केले आहेत जे की तन्वीने तिच्या बँक अकाउंटमधून हे काम करण्यासाठी 1,00,000 रुपये त्यांना ट्रान्सफर केले होते. हा देखील दुसरा पुरावा आहे माझ्याकडे. आता याच्याबद्दलही तू काय बोलणार आहेस तन्वी? हे पण आम्हीच पुरावे गोळा केले आहेत का? नाही म्हणजे रचले असतील ना तुझ्या विरोधात. प्रिया पुरती अडकलेली असते. कल्पना तिथे म्हणते की तन्वी, तुला हे सगळं करताना जराही लाज वाटली नाही का? सतत तू अर्जुन सायलीला त्रास का देत असतेस? हे सगळं तू कधी संपवणार आहेस? प्रिया तिथे ओरडून ओरडून स्वतःची बाजू सावरण्याचे प्रयत्न करत असते. ती तिथे सांगते की माझ्यावरती विश्वास ठेवा, हे सगळं मी केलेलं नाही आहे. अर्जुन तिथे म्हणतो की वा तन्वी, गिरे तो भी टांग ऊपर. आजही आमच्या विरोधात तू इथे पुरावे देण्यासाठी आली होती. आम्हाला त्रास देण्यासाठीच हे सगळं केलं, आमचं नातं तोडण्यासाठी हे सगळं केलं. परंतु आज पुन्हा तू सर्वांच्या समोर तोंडघशी पडलीत. कल्पना तिथे म्हणते की आज नशीब पूर्णाई इथे नाही आहेत. त्यांना या गोष्टीचा खूप जास्त मनस्ताप झाला असता. आधीचाच त्या डिवोर्स पेपर्समुळे घरात मोठं वादळ आलं होतं. कसं तरी ते मिटलं, परंतु माहिती नव्हतं त्यावेळी की या सगळ्याच्या मागे तन्वीचा हात असेल. तर तिथे आता प्रताप म्हणतो की रविराज, या तुझ्या मुलीला ना जरा आवर.
मागे देखील अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल एक चुकीची फाईल आम्हाला आणून दाखवली होती आणि आमच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न केला होता आणि आता तर पाणी डोक्यावरूनच जातंय. हिने यावेळी तर अर्जुन सायलीचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केले आणि जर ते डिवोर्स पेपर्स घरात राहिले, सायली अर्जुन या दोघांनीही तो गैरसमज एकमेकांशी बोलून मिटवला नसताना तर हे प्रकरण किती पुढे वाढत गेलं असतं याचा तूच विचार करू शकतोस. तेव्हा रविराज चिडूनच म्हणतात की तन्वी, हे सगळं काय केलं आहेस तू? मला ना आता शंकाच येते आहे की तू प्रतिमा आणि माझी मुलगी आहे तरी का? अगं प्रत्येक वेळेस तू असं काहीतरी चुकीचं वागतेस ना की तुझ्यावरती शंका ही येतेच. प्रतिमाचा एकही गुण तुझ्यात कधीच दिसत नाही आहे मला. आणि किती वेळा तुला प्रत्येक गोष्टीसाठी ओरडायचं? तू लहान तर नाही आहेस ना? का तू सतत अर्जुन सायलीच्या मागे हात धुवून लागलेली असते? प्रतिमा तिथे मध्यस्थी करते. प्रतिमा रविराजांना सांगते की रविराज, खरं तर मला माफ करा, मी तुमच्या सर्वांच्या मध्ये बोलते आहे. परंतु तन्वी सायलीचा खूप जास्त तिरस्कार करते. हे गेल्या काही दिवसांमध्ये मला जाणवलं आहे. ती ना खूप विचित्र वागते सायलीसोबत, तिच्यावरती चिडते आणि सायली माझ्याशी बोलत असेल, मला भेटली तर तिचा खूप जास्त रागराग करते. तिला असं वाटतं की सायली मला तिच्यापासून तोडणार आहे. कदाचित तोच राग मनात ठेवून तन्वीने हे पाऊल उचललं असावं. तेव्हा तिथे कल्पना म्हणते की रविराज भाऊजी, प्रतिमा म्हणते आहे ते बरोबर आहे. तन्वीला ना आता यावेळी माफ करून चालणार नाहीये. अहो, तिने सायली अर्जुनचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला आहे. जर ते डिवोर्स पेपर्सने गैरसमज जर वाढत गेले असतील तर हे घर विस्कळलं असतं. परंतु सायली अर्जुन दोघेही तितकेच समंजस आहे. त्यांनी एकमेकांशी बोलून तो गैरसमज दूर केला, म्हणून वेळेवरती सगळं काही निभावलं. तिथे आता सर्वजण प्रियाला खूप काही सुनवत असतात तर प्रिया मान खाली घालून उभी असते. प्रिया विचार करते की हे काय झालं? अर्जुन सायलीने तर माझीच वाट लावली. त्या सानेच्या घशात एवढे पैसे घातले होते, मूर्खासारखा तोही सगळं काही बडबडला. मी ना त्याला कॅश द्यायला हवी होती. ऑनलाईन बँक ट्रान्सफर पैसे उगाचच केले, म्हणजे मी या सगळ्या प्रकरणात अडकले तरी नसते. प्रियाने एक चूक करून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली असते. एवढे सर्वजण आता प्रियाला टोमणे मारतायत, बोलतायत, तिच्यावरती ओरडतायत. याचीच संधी अस्मिता देखील उचलते. अस्मिता तिथे प्रियाला म्हणते की तन्वी, खरंच तू खूप मोठा मूर्खपणा केला. नाही म्हणजे सायलीचा मला खूप जास्त राग येतो. ती या घरात आहे ना, त्यासाठी मला तिला पाहिलं की डोक्यात तिडकही जाते. परंतु मी असं काही करण्याचा प्रयत्न कधीच नाही केला आणि कधी करणारही नाही. परंतु तू खरंच चुकीचे वागलीस. त्याचमुळे तू मला सतत फोन करत होतीस ना की इथे नक्की काय काय घडलंय ते विचारण्यासाठी. तेव्हा रविराज म्हणतात की काय, तन्वीने तुला फोन केला होता? अस्मिता म्हणते की हो काका, तन्वी मला 2 ते 3 वेळा तिने फोन केला होता की डिवोर्स पेपर्स इथे सायली अर्जुनच्या हाती आले आहेत. मग नक्की काय घडलं हे विचारण्यासाठी. तेव्हा कल्पना चिडूनच म्हणते की तन्वी, निर्लज्जपणाची ना हद्दच पार केली आहेस तू. अगं, एवढा राग तुझ्या मनात का आहे सायलीविषयी? अगं, आता सायली अर्जुनचं लग्न झालं आहे, ती गोष्ट विसरून जा. मला मान्य आहे की पुन्हाईने प्रतिमाला वचन दिलं होतं, परंतु लग्नगाठ ही देवाने बांधलेली असते ना. तू का उगाच त्यांच्या संसार मोडण्यावरती बसले आहे? सर्वजण प्रियाला खूप काही सुनावतात. प्रिया तिथे मान खाली घालून उभी असते, खूप घाबरलेली असते. कारण रविराज पुढे आता काय निर्णय घेतील, तिला काय शिक्षा देतील याची तिला भीती वाटत असते. तर सायली तिथे आता पुढे येते आणि चक्क सायली सर्वांच्या समोर प्रियाचं थोबाड फोडते, तिच्या कानाखाली मारते. सर्वांनाच मोठा धक्का बसतो. सायली तिथे प्रियाला म्हणते की प्रिया, आजपर्यंत तू खूप सारी कारस्थानं केली मला या घराच्या बाहेर काढण्यासाठी, परंतु वेळोवेळी ती कारस्थानं मी हाणून पाडली. या घरातल्या प्रत्येकाचं मन जिंकलं. आज प्रत्येकाने मला सून म्हणून स्वीकारलं आहे. याचमुळे तुला माझ्यावरती राग आहे ना? आणि एवढंच नाही तर आता प्रतिमा आत्या देखील आल्या आहेत आणि त्यांच्या तोंडी सतत माझंच नाव असतं. परंतु प्रिया, ते नाव कमवावं लागतं. असं सहजासहजी पुढे पुढे करून ते नाव मिळवता येत नसतं. आणि तुझा काय राग आहे आमच्यावरती? तुला हेच वाटतं आहे की अर्जुन सरांची तुझं लग्न झालेलं नाहीये. आपण एकाच आश्रमात लहानाच्या मोठ्या झालो आणि आज हे जे आहे ते आपलं भवितव्य आहे. तू माझा रागराग आतापर्यंत का करत आली आहे मला कळतच नाहीये. अगं, झाल्या गोष्टी तू सोडून द्यायला हवे आहेस. नव्याने आयुष्याला सुरुवात करायला हवी होतीस. तू एवढंच नाही केलं, आम्हाला तर त्रास दिला, आमचा संसार मोडण्याचा तर प्रयत्न केला.
परंतु मधुभाऊंच्या बाबतीत देखील तू ती चूक केली आहे. तू खोटी साक्ष देऊन त्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. परंतु आज तू आमचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रिया, तू आमचं नातं कधीच नाही तोडू शकणार, कारण ही गाठ 7 जन्माची बांधलेली आहे. ती तुझ्याच्याने नाही तुटणार. तू किती प्रयत्न करायचे आहेत ते करून बघ. असं म्हणत सायली तिथे आता अर्जुनचा हात पकडते. अर्जुन खूप खुश असतो. तो सायलीकडे पाहतच राहतो. तर तिथे आता रविराज खूपच चिडलेले असतात. तर रविराज तिथे प्रियाला म्हणतात की तन्वी, तू आता घरी चल. इथून पुढे तुला काय शिक्षा द्यायची हे माझं मी बघतो. आणि आज या सर्वांच्या समोर एक गोष्ट सांगतो आहे की इथून पुढे तुझी हीच शिक्षा असेल की तू सुभेदारांच्या घरात पाऊलही टाकायचं नाही आणि अर्जुन सायलीच्या नात्याचा विचारही करायचा नाही. आजपर्यंत तुला अनेक गोष्टी मी दिल्या, सतत तुझे लाड करत राहिलो, परंतु तू माझ्या डोक्यावरती बसायला लागले आहेस. मागे देखील असं चूक केलीस, परंतु त्यावेळी थोडा वेळ रागवून मी तू केलेली चूक विसरून गेलो, परंतु आता नाही. आता पाणी डोक्यावरूनच व्हायला लागलं आहे. असं म्हणत रविराज प्रियाचा हात पकडतात आणि तिला खेचतच तेथून घेऊन जातात. सायली अर्जुनने तिथे आता रविराजांच्या समोर प्रियाच्या कारस्थानांचा पर्दाफाश केलेला असतो. तर इकडे किल्लेदाराच्या घरी रविराज प्रियाला घेऊन येतात. तेव्हा प्रिया रविराजांना काही बोलायला जाणार, तर तिथे आता रविराज तिला म्हणतात की तुझे एकही कारण मला ऐकून घ्यायचं नाही आहे तन्वी. नागराज तिथे आता घाबरतो आणि विचार करतो की या प्रियाने नक्कीच माती खाल्ला ना. नागराज तिथे रविराजांना म्हणतो की दादा, अरे नक्की काय झाले? तू तन्वीवरती एवढं का चिडलायस? तन्वी, अगं तू तरी सांग ना. रविराज चिडूनच नागराजला म्हणतात की हिच्या तोंडून ही आता तुला काय सांगणार आहे? आजपर्यंत हिला खूप जास्त मोकळीक दिली, तिला कोणतीही गोष्ट करत असताना अडवलं नाही आणि त्याचाच तिने गैरफायदा उचलला. प्रिया तिथे रविराजांना म्हणते की बाबा, मला काहीतरी सांगायचं आहे, ऐकून तरी घ्या. रविराज म्हणतात की माझं बोलणं झालेलं नाही आहे तन्वी, तोंड बंद ठेवायचं. सुभेदारांच्या समोर तू मला लाज आणली. ते सुभेदार आतापर्यंत तुझा खोटेपणा सहनच करत आले आहेत, परंतु आज तू त्याची हद्द पार केलीत. आज तर तू निर्लज्जपणाची हद्द पार केलीत तन्वी. तुझं हे वागणं बघून ना मला तर आता शंकाच येते आहे, तू खरंच आमची मुलगी आहेस तर. तर तिथे आता नागराज सुमन दोघेही तिथे प्रियाची बाजू घेतात आणि म्हणतात की तुम्ही असं भाऊजी का बोलताय? अहो तन्वी आपली आहे ना, असं तिला झटक्यात तोडून का टाकताय? तेव्हा तिथे रविराज म्हणतात की प्रतिमामध्ये कणभरही नसलेला खोटाडेपणा हिच्यात किती भरला आहे. नागराज तिथे प्रियाची बाजू घेतो आणि रविराजांना म्हणतो की दादा, मी काय म्हणतो आहे, तन्वीच्या हातून जे काही घडलं असेल त्यासाठी माफ कर ना तिला. नक्की काय केलंय तन्वीने? तेव्हा तिथे आता रविराज खुलासा करतात की अर्जुनच्या नावाने सायलीची खोटी सही त्या डिवोर्स पेपरवरती केली आणि ते डिवोर्स पेपर्स त्याला पाठवून दिले. हिने सायली अर्जुनचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिमा तर नाती जोडते, ही मुलगी प्रतिमाची असणं शक्यच नाहीये. तिथे आता नागराज चिडतो आणि विचार करतो की प्रिया काय डोक्यावर पडली आहे का? एवढं सगळं चांगलं सुरळीत चालू होतं, हे सगळं करून माती खायची काय गरज होती हिला? रविराज तिथे आता प्रियाला म्हणतात की आतापर्यंत तुला खूप काही सूट दिली आहे, तुला जे हवं ते सगळं काही मी देत आलो आहे, परंतु आता बस. तू ज्या बँक अकाउंटमधून पैसे त्या वकिलाला ट्रान्सफर केले ना, ते बँक अकाउंट आजपासून मी बंद करेन. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की बाबा प्लीज असं करू नका. रविराज तिथे प्रियाला म्हणतात की तोंड बंद ठेवायचं आणि आजपासून मी जे काही सांगेल फक्त तेवढंच ऐकायचं, नाहीतर मला आता तुझ्याशी बोलण्याची देखील इच्छा नाहीये, तुझं तोंडही मला पाहायचं नाहीये. असं म्हणत रविराज रागानेच तेथून निघून जातात. प्रतिमा देखील तेथून निघून गेलेली असते. सुमनही तेथून गेल्यानंतर नागराज प्रियाला म्हणतो की मूर्ख आहेस का जरा? अगं इथे तुला माती खायची काय गरज होती? सगळं काही आपल्या बाजूने सुरळीत चालू होतं ना. ही असली आयडिया तुझ्या डोक्यात आली तरी कशी? सगळ्या आजपर्यंत केलेल्या मेहनतीवर पाणी फेरलंस आणि काय झालं? सगळं तुझ्यावरतीच उलटलं ना. त्या अर्जुन सायलीच्या नादी लागू नकोस असं 1000 वेळा म्हणलं होतं मी. आज तुला म्हटलं होतं ना की त्यांच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. तू जे सत्य शोधण्याचा प्रयत्न करते आहेस ना, त्यामुळे तू स्वतःच तोंडघशी पडते आहेस, परंतु तुला काही माझं ऐकूनच घ्यायचं नव्हतं. आता भोग आपल्या कर्माची फळं. असं म्हणत नागराज प्रियावरती हसतो आणि तेथून निघून जातो. तर प्रिया तिथे चिडते आणि म्हणते की नागोबा, तू आज मला सुनवून गेला आहेस ना. ती अस्मिता, ती देखील मला आज किती काही बोलली, सर्वांनीच माझी लाज काढली, परंतु
जे सायली अर्जुन एवढं संसार नाटक करतात, सर्वांच्या समोर नवरा बायको असल्याचं नाटक करतात, त्यांचं सत्य आता मी सर्वांच्या समोर घेऊन येईन आणि त्यांचा पर्दाफाश करेन. तुम्ही माझ्यावरती विश्वास न ठेवता त्यांच्यावरती विश्वास ठेवलात ना. आता सुभेदारांच्या घरात भर दिवाळी दिवशी अंधार येईल. तर तिथे आता प्रियाने विळाच उचललेला असतो अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सर्वांच्या समोर खुलासा करण्याचा. प्रिया आता ते सत्य कसं शोधून काढेल, प्रिया अर्जुन सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कशी मिळवेल आणि त्यानंतर ती सुभेदारांच्या समोर त्या दोघांच्या खोट्या नात्याचा कसा पर्दाफाश करेल, ते आपण येणाऱ्या भागात